नमस्कार. संत तुकाराम महाराजांचे अभंग आपल्याला नेहमीच काहीतरी नवीन शिकवून जातात, नाही का? हो, अगदी. त्यात खूप खोल विचार दडलेले असतात. आज आपण त्यांच्या एका प्रसिद्ध अभंगावर म्हणजे अभंग क्रमांक 71 वर थोडं बोलूया. खरी भक्ती म्हणजे काय यावर यात खूप छान सांगितलंय. बरोबर. आणि विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी पण यावर सविस्तर विवेचन केले आहे. त्यांचे मुद्दे पण महत्वाचे आहेत. हो, तेच. तर आज आपण हा अभंग आणि त्यावरील विवेचन या दोन्हीतून महत्वाचे मुद्दे समजून घेऊया. सुरुवातच बघा किती साधी आणि थेट आहे. करावी ती पूजा मनेंचो उत्तम. लौकिकाचे काम काय असे? अगदी. याचा सरळ अर्थ काय की खरी पूजा मनानेच होते. लोकांना दाखवण्यासाठी म्हणजे लौकिकासाठी केलेल्या गोष्टींना काही अर्थ नाही. म्हणजे फक्त बाह्य कर्मकांड पुरेसं नाही. नाही, अजिबात नाही. विद्यानंद सुद्धा हेच सांगतात की तुकाराम महाराज इथे भक्तीच्या शुद्ध स्वरूपावर म्हणजे अंतःकरणातल्या प्रामाणिकपणावर भर देतात. समाजात मान मिळावा म्हणून केलेली भक्ती खरी नाही. हे ऐकायला अगदी पटतं. पण मग एक प्रश्न येतो की ही खरी आतली भक्ती ओळखायची कशी? कारण ती तर अशी डोळ्यांना दिसत नाही. बरोबर आहे. अभंगात पुढे म्हणलंय, कळावे तयासी कळे अंतरीचे कारण ते साचे साच अंगी. हां, ही ओळ फार महत्वाची आहे. याचा अर्थ असा की जरी खरी भक्ती लगेच दिसत नसली तरी ज्याच्या अंगी म्हणजे स्वभावात ती अगदी खरीखुरी साचेसाच म्हणजे ठामपणे रुजलेली आहे त्याला ती कळते. म्हणजे त्याच्या वागण्या बोलण्यातून दिसून येते. हो, अगदी. त्याच्या वागण्यातून स्वभावातून ती आपोआप प्रकट होते. विद्यानंद सांगतात की ही फक्त भावना नाही तर ते आचरण आहे. म्हणजे दिखावा नाही तर साध्या प्रामाणिक कृतीतून ती दिसते. अच्छा, हे झालं भक्ती कशी ओळखावी याबद्दल. पण अभंगात पुढे कर्माबद्दल आणि त्याच्या फळाबद्दल पण काहीतरी वेगळं सांगितलं असं वाटतं. हो, आहे. विशेषतः ही ओळ अतिशयांती लाभ किंवा घात फळ देते, चित्त बीजा ऐसे, हे थोडं कोड्यात टाकणार आहे. घात म्हणजे नुकसान. भक्तीतून नुकसान कसं होऊ शकतं? हा विचार खरं तर कर्माच्या सिद्धांताला धरूनच आहे. पण विद्यानंद याचं विवेचन करताना एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधतात. कोणत्या? इथे फक्त बाह्य कर्माचं फळ नाहीये तर तुमच्या मनातल्या हेतूचं म्हणजे चित्तबीजाचं फळ सांगितलंय. अतिशय म्हणजे कोणतीही गोष्ट टोकाला नेणं. म्हणजे खूप जास्त भक्ती केली तर? हो, किंवा कोणतीही गोष्ट अति केली तर. पण त्याचा परिणाम काय होईल, लाभ की घात, हे कशावर अवलंबून आहे? तर तुमच्या चित्तात मनात पेरलेल्या बीजावर म्हणजे तुमच्या हेतूवर. अच्छा, म्हणजे हेतू महत्वाचा. अगदी. जर हेतू शुद्ध असेल, निष्काम असेल तर फळ चांगलं मिळेल, लाभ होईल. पण जर स्वार्थ, प्रसिद्धीची हाव किंवा दिखावा हे बीज असेल मनात तर त्यातून घात किंवा नकारात्मक परिणामच संभवतात. म्हणजे कृतीपेक्षा हेतू जास्त महत्वाचा. म्हणजे आपल्या विचारांचं फळ मिळतं असं म्हणायचंय का? हो, चित्तात जे बीज आहे त्याचा परिणाम दिसतो. अच्छा. आणि मग शेवटची ओळ तर मला वाटते या सगळ्याचा सार आहे. तुका म्हणे जेणे राहे समाधान, ऐसे ते भजन पार पावी. अगदी. नेमका मुद्दा पकडलात. ही तर खरी कसोटी आहे भक्तीची. कसोटी कशी काय? कारण अनेक जण भजन पूजन करतात पण त्यांचं मन समाधानी नसतं. काहीतरी हवं असतं, कसली तरी अपेक्षा असते, अशांतता असते. बरोबर. तुकाराम महाराज म्हणतात अशी भक्ती खरी नाही. खरं भजन, खरी भक्ती तीच जेणे राहे समाधान, ज्यामुळे मनात खरं समाधान टिकून राहतं, शांती मिळते. आणि अशीच भक्ती पार पावी म्हणजे तीच आपल्याला भवसागरातून पलीकडे नेते, मुक्तीच्या मार्गावर नेते. समाधान हेच खऱ्या भक्तीचं लक्षण आहे आणि फळ सुद्धा आहे. तर मग या अभंगातून आणि विद्यानंदांच्या विवेचनातून आपण काय महत्वाचं घ्यायचं? एक म्हणजे भक्ती ही दिखाऊ नसावी, ती मनापासून यावी. हो, आणि ती फक्त भावना न राहता आपल्या वागण्यातून, आचरणातून दिसावी. दुसरं म्हणजे आपल्या हेतूंप्रमाणेच आपल्याला फळ मिळतं, चांगलं किंवा वाईट. बरोबर. चित्तातलं बीज महत्वाचं. आणि तिसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खरी भक्ती तीच जी आपल्याला समाधान देते, शांतता देते. अगदी. मनाची शुद्धता, हेतूची स्पष्टता, प्रामाणिक आचरण आणि त्यातून मिळणारं समाधान हाच खऱ्या भक्तीचा मार्ग आहे, असं तुकाराम महाराज आणि त्यांचं विवेचन करणारे विद्यानंद आपल्याला सांगतात. दिखाव्याच्या भक्तीतून खरं समाधान मिळत नाही. खरंय. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय.
जर खरी भक्ती आंतरिक समाधानातून येते आणि टिकते, तर आजच्या जगात जिथे सतत बाहेरून अपेक्षांचं आणि दिखाव्याचं एवढं प्रेशर आहे, तिथे हे आतलं समाधान कसं मिळवायचं आणि ते टिकवून कसं ठेवायचं? हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा